की हे भिकारडे लोक ह्या घराच्या बाहेर गेले पाहिजे, पण मला असं सुचतच नाही की मी असं काय करू की. आठवलं, आता तर करण्याची वेळ झाली. बघतेच की हे भिकारडे लुळे पांगडे ह्या घराच्या बाहेर कसं जाणार नाही. भाऊजी, माझं की नाही अंग खूप दुखत आहे हो, तुम्ही जरा चेपून द्या. माझ्याला नाही होणार. का होणार नाही? हा मी साडी तिला पाठवतो ना. नाही भाऊजी, मला ना तुमच्यासाठी खूप बरं वाटतंय. खाली हे बघा, इथे कोण आहे? आपण दोघीच तर आहोत ना. पप्पा आणि करण तर बाहेर गेले आणि ताई आतमध्ये कामात आहेत. मग घ्या ना, करा ना सुरू. पाप आहे, माझ्याचं नाही जमलं असते. आता तू असं तसं नाही म्हणणार ना तू. हा ठीक आहे, मग ती तुझी सुंदरशी बायको आहे ना, त्या तुझ्या सुंदरच्या बायकोच्या चेहऱ्यावर ऍसिडच टाकून देते. चेपून देताय ना भाऊजी? या या भाऊजी, लवकर या. बसा. काय नाही हो भाऊजी, अहो चुकून पडला. खूपच छान, खूप पाप केलेलं नाही रे. तुला मी काय समजलं, तू काय निघाला? हे असं नीट कुत्त्या करण्यासाठी तुला एका घेऊन आलो होतो. तुझा भाऊ आहे ना, एक पिसाळलेला कुत्रा आहे, पिसाळलेला. याला घरात ठेवू नको, याला घराच्या बाहेर हाकलून दे, याला घराच्या बाहेर हाकलून दे. मी दादा आहे तुझा काय. अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय. अरे तुला लाज कशी वाटली नाही स्वतःच्या भावाच्या पत्नीच्या बरोबर हात टाकला? अरे फुकटचं खायला मिळतं ना, त्याचा माग आलाय वाटतं तुला. नाही भिकारड्या, अरे तुझा माग उतरायला हवा. माझ्या रक्ताची अब्रू लुटण्याचा प्रयत्न करतोय. बघितलंय का?
ह्या रचनाचा खेळ अगं बघ ना अगं बघ आपल्या उघड्या डोळ्यांनी बघ अगं तुझ्या ह्या पांगड्या नवऱ्याला कलंकित करून करणच्या हातून कशी त्याची चमडी सोडून काढली नाही म्हणजे तू खूप म्हणायची ना हा की माझं करण असं नाही माझं करण तसं नाही पण बघ अगं तुझं करण माझ्या मुठीत आहे माझ्या त्या करणला फक्त ह्या रचनाची भाषा काढतोय कळलंय तुला बरं इथं तुटली सारी नाती गोटी